नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी अशोक भुई तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आजचा आपला हा टॉपिक मी मराठीमध्ये जास्तीत जास्त डिस्कस करेल, कारण हा टॉपिक सर्व मराठी लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हा माझा प्युअर इंटेन्शन आहे. तर आजचा टॉपिक आपला आहे इंग्लिश कम्युनिकेशन आणि त्याचा सॅलरीवर असणारा इम्पॅक्ट. तर इमॅजिन करा, दोन कॅन्डिडेट आहेत आणि ते दोघं एकाच कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी जातात. दोघांची डिग्री पण सारखीच आहे, दोघांचे मार्क्स पण ऑलमोस्ट सेम आहेत, दोघांचे टेक्निकल स्किल्स पण सेमच आहेत. पण फरक एकच आहे. कुठला? तर कम्युनिकेशन स्किल. पहिला कॅन्डिडेट कॉन्फिडेंटली इंग्लिश बोलू शकतो. ऑन दी अदर हँड दुसरा कॅन्डिडेट इंग्लिशमध्ये बोलताना त्याला अडचणी येतात. मग तुम्हाला काय वाटतं, कुणाला जॉब मिळू शकेल? पहिल्या कॅन्डिडेटला का दुसऱ्या कॅन्डिडेटला? बहुतेक वेळा ज्याला जॉब मिळेल तो असेल पहिला कॅन्डिडेट, त्याचं इंग्लिश कम्युनिकेशन खूप चांगलं आहे. बरोबर? कारण आजकाल एवढे कॅन्डिडेट आहेत की त्यातून कंपनी लकी आहेत की त्यांना बेस्ट कॅन्डिडेट सिलेक्ट करण्याचा चान्स मिळतो. बरोबर? कारण आजच्या जगामध्ये कम्युनिकेशन इज इक्वल टू करिअर, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर? तर असे दुनियामध्ये खूप मोठे मोठे संशोधन झाले आहेत, रिसर्च कंडक्ट केले त्यांनी किंवा सर्वे कंडक्ट केले. त्यानुसार त्यांना हे समजलं की इंग्लिश इज रिअली इम्पॉर्टंट लँग्वेज. तर असंच एक संशोधन किंवा एक रिसर्च कंडक्ट केला होता. त्याच्यामध्ये त्यांना हे रिअलाइज झालं की 30 किंवा 34% सॅलरी ही त्या लोकांना मिळते की ज्यांचं कम्युनिकेशन खूप चांगलं असतं. दुसरा एक सर्वे कंडक्ट झाला होता. त्याच्यामध्ये असं होतं की जे लोक 2 भाषा बोलू शकतात त्यांची सॅलरी ऑलमोस्ट 14% म्हणजे 14% एक्स्ट्रा असते. आणि तिसरा एक सर्वे कंडक्ट झाला होता. त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की 80% लोक जे होते त्यांना असं वाटतं की इंग्लिश इज अ करिअर ग्रोथ लँग्वेज, म्हणजे इंग्लिश ही भाषा करिअर ग्रोथसाठी आहे असं त्यांना वाटलं होतं. ठीक आहे. मग इंग्लिश ही फक्त एक भाषाच नाही तर करिअर स्किल बनलेला आहे आजकाल. हे आपण अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. तर तिसरा पॉईंट मला डिस्कस करायचा तुमच्यासोबत तो असा असेल की इंग्लिशमुळं खरंच सॅलरीमध्ये वाढ होते का आणि त्याची कारणं काय असतील. तर पहिलं कारण आहे की ग्लोबल कम्युनिकेशन लँग्वेज. तर दुनियाचं पॉप्युलेशन किती आहे? जवळजवळ 860 कोटीपेक्षा जास्त. आणि त्यातले किती लोक इंग्लिश बोलतात? जवळजवळ 160 कोटी. बरोबर? आणि इंग्लिश ही जगातली नंबर 1 लँग्वेज आहे. दुसरी मंडेरियन चायनीज आहे आणि तिसरी हिंदी आहे. तर इंग्लिश इज ऑन द टॉप. ठीक आहे. दुसरा पॉईंट किंवा दुसरं रिझन याच्यामध्ये हे आहे की क्लायंट इंटरॅक्शन. आता आपण जे इंटरॅक्शन करत असतो नॉर्मल, तर महाराष्ट्रामध्ये आपण मराठीमध्ये बोलतो किंवा बाकीच्या स्टेटमध्ये हिंदीमध्ये असेल. पण ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल क्लायंट सोबत बोलतो त्यावेळेस आपल्याला इंग्लिशमध्येच बोलायला लागतं. आणि ते कम्युनिकेशन होतं जसं की मीटिंग असतात, झूम मीटिंग असेल, तुमचं अजून वेगळे असू शकतात, त्याच्यामध्ये टीम्स असू शकतात. बरोबर? त्याचं प्रेझेंटेशन असतं, ईमेल रायटिंग असेल, हे सगळं इंग्लिशमध्येच होतं. त्याच्यामुळं इंग्लिश इज द ओनली लँग्वेज टू कम्युनिकेट. आता तिसरं रिझन हे असेल की लिडरशिप रोल्स असतात, जसं की मॅनेजर, टीम लीडर, डायरेक्टर या पदावर काम करणारे जे लोक असतात त्यांना आपले विचार स्पष्टपणे मांडावे लागतात. जर तुम्हाला इंग्लिश बोलता नाही आलं तर तुमचं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आणि मी असे खूप आपले मराठी बांधव बघितले आहेत किंवा भगिनी बघितले आहेत की ते काय करतात, कामं तर खूप करतात पण इंग्लिशमुळं मागं राहिलेले आहेत. बरोबर? आणि दुसरंच कोणतरी क्रेडिट घेऊन जातं. आता एक खरं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. एक साधं उदाहरण पाहू आपण. 2 इंजिनियर एकाच कॉलेजमधून पास झाले. पहिल्याचं इंग्लिश कम्युनिकेशन खूप चांगलं आहे आणि दुसऱ्याचं टेक्निकल नॉलेज आहे पण त्याला इंग्लिश बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स नाही. मग पहिला जो असेल तो कुठं काम करतो? एका MNC मध्ये त्याचं सिलेक्शन होतं, मगरपट्टामध्ये किंवा इकडे हिंजवडीला होतं. आणि दुसरा जो आहे तो लोकल कंपनीमध्ये काम करतो. आता काय असतं की जो लोकलमध्ये काम करेल त्याची सॅलरी कमीच असणार, ऑब्व्हियसली कमी असेल, कारण त्यांचं ते तेवढं बजेट असणार नाही. जो पहिला इंजिनियर आहे तो 5 वर्षानंतर लीडर बनतो आणि दुसरा जो आपला इंजिनियर आहे तो अजून पण स्ट्रगल करत असतो. आता इथं फरक कशाचा होता? इंटेलिजन्सचा आहे का? तर अजिबात नाही. त्यांनी दोघांनी पण जे क्वालिफिकेशन केलं, जे डिग्री केली, हार्ड स्किल अर्न केले, ते कुठून केले? सेमच कॉलेजमधून केले. पण फरक कुठे पडला? कम्युनिकेशन स्किल्समध्ये. तर याला आपण अंडरस्टिमेट करून चालणार नाही. आता आपलं पुढचं जे रिझन आहे ते आपण जॉब मार्केटची रियालिटी काय आहे ते बघूया. आज भारतामध्ये इंग्लिश बोलणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, पण फ्लुएंट इंग्लिश बोलणाऱ्यांची संख्या जी आहे ती खूप कमी आहे. खूप कमी लोक फ्लुएंट इंग्लिश बोलतात. इंग्लिश कम्युनिकेशन त्यांना जर आलं तर त्यांना एक ऍडव्हान्टेज असतो. बरोबर? आता
भारतामध्ये तर असे खूप मोठे मोठे फील्ड्स आहेत किंवा जगामध्ये पण आहेत. जसं की आपण काही फील्ड्स बघू शकतो. IT आहे, BPO आहे, बँकिंग, मार्केटिंग, एव्हिएशन, कन्सल्टिंग या सगळ्या फील्डमध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीचे जे डोअर्स आहेत ते ओपन आहेत सगळीकडे. मग तुम्हाला काय पाहिजे? कम्युनिकेशन चांगलं यायला पाहिजे. त्याच्यामध्ये कम्युनिकेट तुम्ही करत असाल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. यू कॅन गेट हायर सॅलरी, म्हणजे जास्त पगार मिळेल. प्रमोशनचे पण चान्सेस असतात आणि इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटीज पण असतात. तर माझ्याकडे खूप लोक येतात शिकण्यासाठी. ते बोलतात की मला बाहेर जायचं आहे, स्टडीसाठी जायचं आहे किंवा वर्कसाठी जायचं आहे. मग ते इंग्लिश कम्युनिकेशन झालं, मग टेस्ट वगैरे द्यावी लागते, त्यांना तयारी करावी लागते आणि मग ते जातात लोक. आता इंग्लिश कसं इम्प्रूव्ह करायचं ते आता आपण बघूया थोडंसं. आता मला 13 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी तुम्हाला काहीतरी एक टिप्स देणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी. ठीक आहे. तर पहिली गोष्ट हे करा तुम्ही की रोज बोलण्याचा सराव करा. ब्रोकन इंग्लिशने चालू करा. म्हणजे काही चुका होतील, इट्स ओके, ऑल राईट. नो वन इज परफेक्ट ऑन दिस प्लॅनेट. नंतर दुसरं आहे की नवीन व्होकॅब्युलरी शिका. आता काय आहे की नवीन व्होकॅब्युलरी छोटे छोटे शब्द शिकू शकता तुम्ही. जसं की याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये करा. ठीक आहे. नंतर तुम्ही काही इंग्लिश कॉन्टेंट कन्झ्युम करायला पाहिजे. जसं की स्पीचेस असतील, मूवीज असतील आणि भरपूर गोष्टी आहेत. पुढचा पॉईंट असेल की चुका जर होत असतील तर त्याच्यावर जास्त लक्ष नका देऊ. हो द्या चुका, काही प्रॉब्लेम नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस केलं तर तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आहे. आता मी शेवटाकडे जातोय, कन्क्लुजनकडे जातोय. इंग्लिश तुमची इंटेलिजन्स वाढवत नाही, पण तुमची इंटेलिजन्स जगापर्यंत पोहोचण्याचं काम किंवा तुमची आयडिया जगापर्यंत पोहोचण्याचं काम इंग्लिश करत असतं. तर तुमची व्हॅल्यू इंग्लिशमुळे वाढू शकते आणि त्यामुळे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज पण भरपूर येतात. अपॉर्च्युनिटीज आल्या की तुमची सॅलरी पण वाढू शकते. तुम्ही ज्यावेळेस कॉन्फिडेंटली बोलाल त्यावेळेस तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज डेफिनेटली येणार आहेत. आणि इंग्लिशमुळे मागं राहू नका. इंग्लिश हॅज बिकम अ करिअर लँग्वेज, करिअर ग्रोथ लँग्वेज आय विल से. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि मी असेच व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी बनवणार आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट असतील. मला आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावापर्यंत, खेड्यापर्यंत, प्रत्येक कॅन्डिडेट पर्यंत पोहोचायचं, तर तुमची मला मदत हवी आहे. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.